आपण या ठिकाणी 15, 16 आणि 17 मार्च असा 3 दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव आयोजित केला। यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, हरिद्रा, रेशीम मत्स्य विभाग आणि त्याचप्रमाणे आपले वैयक्तिक शेतकरी गट आणि जिल्ह्यातील शेतकरी कंपन्या, त्याचप्रमाणे आजूबाजूतील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे स्टॉल लावले आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला। आणि या थेट धान्य विक्री महोत्सवाच्या माध्यमातून या महोत्सवामध्ये जवळपास 1.5 ते 2 कोटी रुपयापर्यंत विक्रीची आणि बुकिंगची उलाढाल झालेली आहे। आणि याच मध्ये एक 3 दिवस जरी महोत्सव आज संपन्न झाला असला तरी सुद्धा आपल्या ग्राहकाची, आपल्या शेतकरी बांधवाची नाळ संपर्क कायमस्वरूपी टिकावा म्हणून आपण या ठिकाणी नांदेड कृषी महोत्सव .in पोर्टलचं सुद्धा अनावरण केलं आहे। या ठिकाणी जे काही 150-150 स्टॉल लागले होते, या स्टॉलमधील सर्व शेतकरी, त्यांचे सर्व शेती उत्पादनं, त्यांचे संपर्क क्रमांक आपण सचित्र त्या ठिकाणी ऑनलाईन केलेले आहेत। आणि या पोर्टलची आणि त्या माध्यमातून एखाद्या ॲपची निर्मिती करून आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व ग्राहकवासियांना आपल्या शेतकरी बांधवांची जी शेतमालाची जी बाजारपेठ आहे ती ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या धर्तीवर जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा महोत्सव केवळ 2 दिवसांचा होता। आपल्या व शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून 3 दिवसांचा कालावधी आहे, 1 दिवस वाढवून दिलेला आहे। कितपत शेतकऱ्यांना याचा फायदा झाला? मागच्या वर्षी आपण 2 दिवसीय धान्य महोत्सव आयोजित केला होता। पहिल्या दिवशी शेतकरी आपले स्टॉल उभारणी करायचे आणि दुसऱ्या दिवशी यावेळी सायंकाळी स्टॉल काढायचे, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांची मागणी होती की आपण हा महोत्सव 3 दिवसीय करावा, जेणेकरून आपल्या अधिक प्रकारची विक्री होईल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी 3 दिवसीय महोत्सव आयोजित केला आणि त्यामधून एक स्थैर्यता निर्माण झाली। शेतकरी बांधवांना आज या आणि लगेच दुसऱ्या दिवशी प्रवास करा अशा प्रकारचं उणीव भासली नाही। आणि त्यांनी स्टॉलचं जे सातत्य आहे आणि ग्राहकवासियांना सुद्धा, जी ग्राहक मंडळी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी एक बाजारपेठ 3 दिवसासाठी सातत्याने उपलब्ध राहिली। शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ असेल किंवा विक्री स्टॉल असेल ते आपण उपलब्ध करून देणार? हो, आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना मोफत निःशुल्क स्टॉल उपलब्ध करून दिले होते। आणि आता तुम्हाला माहीत आहे की हे जग आता डिजिटलचं आहे, यामुळं आपण या सगळ्या महोत्सवाचं डिजिटल डॉक्युमेंटेशन केलं आहे आणि एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार केला आहे। आणि या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची आपण आपल्या शहरातील जे काही डॉक्टर मंडळी आहे, अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आहेत, इतर ग्राहक मंडळी आहे, या सगळ्या पर्यंत आपण प्रचार प्रसिद्धी करणार, जेणेकरून शेतकऱ्यांना जो काही सेंद्रिय माल आहे, सेंद्रिय भाजीपाला, फळं, भाजीपाला आहे, या सगळ्यांची एक थेट विक्री व्यवस्था आपण निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत। खासदार साहेबांनी देखील आपल्या जिल्हा कृषी महोत्सवाची प्रशंसा केली, सर काय सांगाल? खासदार महोदय, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब आणि आपले दुसरे खासदार महोदय रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी आले। त्यांनी या ठिकाणी खूप सविस्तर असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं, स्टॉलची पाहणी केली आणि आपल्या जिल्ह्यातील जे काही यंत्रधारक शेतकरी आहेत यांचासुद्धा यथोचित सन्मान केला। आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यामुळे आपल्या प्रगतशील महिला शेतकऱ्यांसुद्धा त्यांनी सन्मान केला आणि एकंदरीत त्यांनी ह्या महोत्सवाचं जे आयोजन आहे ते पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले। आता या ठिकाणी आपण ऊसाच्या शेतीमध्ये किंवा अन्य पिकामध्ये AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करायचा किंवा आपल्या कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी सघन कापूस लागवडीचा प्रयोग कसा करायचा किंवा आपल्या मातीची उत्पादकता जपण्यासाठी आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहे ते अवशेष जाळून न टाकता त्याचा बायोचार निर्मिती करून आपल्या जमिनीची सुपीकता कशी टिकवायची, अशा प्रकारे वेगवेगळ्या मॉडेलद्वारे आणि वेगवेगळ्या व्याख्यानाद्वारे शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी यथोचित मार्गदर्शन केले आणि अशा प्रकारे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये हे काम पुढे नेणार आहोत। तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या आवाक्यात कधी सामान्य शेतकऱ्यांच्या आपण यावर्षी कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये जवळपास 293 शेतकऱ्यांना आपण ड्रोनचा लाभ देत आहोत। ड्रोनची किंमत 8 ते 10 लाख रुपये आहे। सध्या आम्ही प्रति ड्रोन त्यांना 4 लाख रुपयाचं सबसिडी अनुदान या ठिकाणी देत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव ड्रोन किंवा सॉईल मिनी टेस्टिंग लॅबचा वापर करीत आहेत। आणि आपण नक्कीच बघू, पुढील वर्षभरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 200पेक्षा अधिक शेतकरी बांधवाकडे ड्रोन असतील, त्या माध्यमातून ते पिकांना फवारणी करीत असल्याचं दिसून येईल। कृषी क्षेत्रामध्ये महाविस्तार हे ॲप वापरले जातं, शेतकऱ्यांना त्याचा कितपत लाभ होतो? तसं जर बघितलं तर आपल्या वेगवेगळ्या प्रसार माध्यमामध्ये, समाज माध्यमामध्ये, यूट्यूबवर वगैरे अनेक प्रकारची मंडळी अनौपचारिकरित्या काही शेतकरी बांधवांना काही अनधिकृत शेती पिकांचे सल्ले द्यायचे आणि हीच बाब हेरून महाराष्ट्र शासन कृषी विभागानं या ठिकाणी महाविस्तार ॲप लॉन्च केले, ज्या माध्यमातून आपले 4 कृषी विद्यापीठाच्या आणि कृषी विज्ञान केंद्राच्या जे काही अधिकृत शिफारशी आहेत
त्या शिफारशीच्या आधारावर शेतकऱ्यांना अचूक तांत्रिक माहिती दिल्या जाईल आणि त्यामध्ये आपल्या पाणी फाउंडेशनचे जे काही वेगवेगळ्या पिकांचे शेतीशाळांचे व्हिडिओ आहेत किंवा इतर मार्गदर्शनपर व्हिडिओ आहेत, अशा प्रकारचं एक यथोचित साहित्य, ज्याला अधिकृत साहित्य म्हणता येईल, अशा प्रकारचं एक तांत्रिक मार्गदर्शन आपण या ॲपच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना करीत आहोत. शेवटचा प्रश्न सर, आपल्या कार्यक्रमाला हवामानाला देखील साथ देते. होय, जेव्हा आम्ही या ठिकाणी 15, 16 आणि 17 मार्च निश्चित केली आणि जेव्हा आम्ही या ठिकाणी पेंडॉल वगैरे उभारणी केली, तर त्यानंतर एक साधारणतः 17, 18, 19 मार्चला अवकाळी पावसाचे काही येल्लो अलर्ट हवामान खात्याचे आम्हाला मिळाले आणि 14 मार्चला सायंकाळी थोडंसं काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, काही ठिकाणी वादळी वारं पण झालं, परंतु वरुण राजानं आपल्या महोत्सवावर एक कृपा ठेवली आणि 15, 16, 17ला कोणत्याही प्रकारचा हवामानाचा अडथळा आम्हाला या ठिकाणी आलेला नाही आणि ईश्वर कृपेनं हा महोत्सव अतिशय यशस्वी झाला आहे.